नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण आज या ठिकाणी प्रथम वर्ष कला अर्थशास्त्र या विषयाचे दुसऱ्या सत्राचे काही महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न किंवा MCQ क्वेश्चन्स पाहणार आहोत. चला तर पाहूया. पहिला प्रश्न काय आहे? चालू ठेवी खाते उघडताना खालीलपैकी कोणती औपचारिकता पूर्ण करावी लागेल? आपल्याकडे पर्याय आहे KYC म्हणजेच नो युअर कस्टमर, दुसरा आहे अर्ज म्हणजेच ॲप्लिकेशन फॉर्म, तिसरा आहे वास्तवाचा पुरावा द्यावा लागेल म्हणजेच प्रूफ ऑफ रेसिडेन्स, आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व म्हणजेच KYC पूर्ण करावं लागेल, अर्ज द्यावा लागतो किंवा ॲप्लिकेशन फॉर्म द्यावा लागतो, आणि वास्तवाचा पुरावासुद्धा द्यावा लागेल किंवा प्रूफ ऑफ रेसिडेन्स द्यावं लागतं. तर इथे आपण पाहिलं तर वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आहे चालू ठेवी खाते उघडताना खालीलपैकी कोणती औपचारिकता पूर्ण करावी लागेल? आपल्याकडे पर्याय आहे KYC, दुसरा आहे अर्ज, तिसरा आहे वास्तवाचा पुरावा देणे, आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जसं आपण पाहिलं चालू ठेवी खात्यांमध्ये आपल्याला वरीलपैकी सर्व गोष्टी द्यायला लागत होत्या, म्हणजेच KYC असेल, अर्ज भरणे असेल किंवा वास्तवाचा पुरावा देणं असेल. तर जे चालू ठेवी खात्यासाठी आपण प्रूफ्स देतो तसेच त्या स्वरूपाचे प्रूफ्स आपल्याला इथे बचत ठेवी खातं ज्यावेळेस आपण उघडतो त्यावेळेस आपल्याला ती औपचारिकता पूर्ण करावी लागेल. म्हणून ऑप्शन डी वरीलपैकी सर्व म्हणजेच KYC, अर्ज आणि तुमचा वास्तवाचा पुरावा जो असेल प्रूफ ऑफ रेसिडेन्स तो द्यावा लागेल. दोन्हीमधला एक फरक असा आहे की चालू ठेवी खातं जर तुम्हाला उघडायचं असेल तर तुम्हाला तुमच्या कंपनीचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट किंवा शॉप ॲक्टचं लायसन्स अशा स्वरूपाचं कागदपत्रंसुद्धा द्यावे लागतात. तसं बचत ठेवी खात्यामध्ये नसतं. त्याच्यानंतर आपण वळूया तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न आहे नो फ्रिल्स अकाउंट किंवा नो फ्रिल्स खात्यात किमान शिल्लक टिंबटिंब इतके आहे. किती किमान शिल्लक पैसे आपण किंवा ज्यावेळेस आपण ते खातं उघडतो त्यावेळेस आपण नो फ्रिल्स अकाउंटमध्ये ते नो फ्रिल्स अकाउंटमध्ये टर्न होतं त्याच्यामध्ये किमान शिल्लक किती पैसे असतात? आपल्याकडे पर्याय आहे 1000 रुपये, दुसरा आहे 1500 रुपये, तिसरा आहे 0 किंवा खूप कमी पैसे, आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. नो फ्रिल्स खात्यामध्ये किमान शिल्लक हे 0 किंवा खूप कमी पैसे इतके असतं. म्हणून ऑप्शन सी 0 किंवा खूप कमी पैसे हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया चौथ्या प्रश्नाकडे. चौथा प्रश्न आहे KYCसाठी खालीलपैकी कोणत्या कागदपत्रे आवश्यक आहेत? KYCसाठी खालीलपैकी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? आपल्याकडे पर्याय आहे ओळखीचा पुरावा, दुसरा आहे वास्तवाचा पुरावा, तिसरा आहे ओळखीचा आणि राहण्याचा किंवा वास्तवाचा पुरावा दोन्हीही, आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. इथे जर पाहिलं तर KYC किंवा नो युअर कस्टमर नॉर्म्सच्या अंतर्गत कागदपत्रे जे तुम्हाला आवश्यक आहे ते एकतर आहे ओळखीचा तुमचा पुरावा ज्याला आयडेंटिटी प्रूफ म्हणतो, आणि दुसरा आहे तुमचा राहण्याचा किंवा वास्तव्याचा पुरावा म्हणजेच प्रूफ ऑफ रेसिडेन्स म्हणतो. म्हणून KYCसाठी आपल्याला हे दोन्ही कागदपत्रे लागतील. म्हणून ऑप्शन सी ओळखीचा आणि राहण्याचा किंवा वास्तवाचा पुरावा दोन्ही हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया पाचव्या प्रश्नाकडे. पाचवा प्रश्न आहे चालू खाते, बचत खाते, भागीदारी फर्मची खाती यासाठीचे अर्ज टिंबटिंब आहेत. म्हणजे जर मला चालू खातं ओपन करायचं आहे, मला बचत खातं ओपन करायचं आहे, म्हणजेच चालू ठेवी खातं, बचत ठेवी खातं, भागीदारी फर्मचे जर खाते असतील ते ओपन करायचे असतील तर त्याच्यासाठीचे जे अर्ज आहेत ते कशा स्वरूपाचे आहेत? ते समान आहेत, ते भिन्न आहेत, ते क्लिष्ट आहेत किंवा वरीलपैकी काही नाही. इथे जर आपण पाहिलं तर चालू खाते, बचत खाते, भागीदारीच्या फर्मचे खाते याच्यासाठी अर्ज जे आहेत ते भिन्न आहेत. म्हणून ऑप्शन बी भिन्न किंवा डिफरंट हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया सहाव्या प्रश्नाकडे. सहावा प्रश्न आहे खाते उघडण्यासाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांना त्यांचे किंवा तिचे नाव आणि टिंबटिंब देणे आवश्यक आहे. अशा कुठल्या गोष्टी तुम्हाला द्याव्या लागतील खाते उघडायच्या दरम्यान? आपल्याकडे पर्याय आहे कौटुंबिक संबंध, दुसरा आहे नमुना स्वाक्षरी म्हणजेच स्पेसिमेन सिग्नेचर, तिसरा आहे तुमचं क्रेडिट कार्ड, आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. जर खाते ज्यावेळेस आपण उघडतो त्याच्या वेळेस जे अर्ज देतो आपण त्यामध्ये आपलं नाव आणि आपली जी नमुना स्वाक्षरी असेल ती देणे खूप गरजेची असते, आवश्यक असते. म्हणून ऑप्शन बी नमुना स्वाक्षरी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया सातव्या प्रश्नाकडे. सातवा प्रश्न आहे बँक खात्यासाठी नामनिर्देशित कोण होऊ शकेल? ज्याला आपण नॉमिनी म्हणतो. नॉमिनी कोण करू शकता? तुम्ही कुणाला नॉमिनी करू शकता? आपल्याकडे पर्याय आहे एक व्यक्ती, दुसरा आहे एक संघटना, तिसरा आहे विश्वस्त, आणि चौथा आहे सोसायटी. तर इथे आपण पाहिलं तर बँक खात्यासाठी नामनिर्देशित फक्त आणि फक्त व्यक्ती होऊ शकतात.
इथे जे संघटना, विश्वस्त आणि सोसायटी आहे हे कधीच होऊ शकत नाही नामनिर्देशित, म्हणजेच नॉमिनी एखाद्या बँक खात्यासाठी. म्हणून एक व्यक्ती हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. हा प्रश्न तुम्हाला दुसऱ्या स्वरूपात सुद्धा विचारला जाऊ शकतो, म्हणजेच बँक खात्यासाठी नामनिर्देशित कोण होऊ शकत नाही. तर कोण होऊ शकत नाही, इथे आपल्याकडे पर्याय 3 हे जे आहेत, म्हणजे संघटना, विश्वस्त, सोसायटी आणि आपल्याला अजून एक पर्याय देतील वरीलपैकी सर्व. तर त्याचं उत्तर असू शकतं वरीलपैकी सर्व, म्हणजेच संघटना, विश्वस्त, सोसायटी हे होऊ शकत नाहीत नामनिर्देशित. तेच ह्या आपल्याला दुसऱ्या प्रकारे विचारलं जाऊ शकतं. म्हणून या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं गेलं होतं कोण होऊ शकेल, तर एक व्यक्ती होऊ शकतो, एक संघटना, विश्वस्त आणि सोसायटी हे होऊ शकत नाहीत. त्याच्यानंतर आपण 8व्या प्रश्नाकडे. 8वा प्रश्न आहे नामनिर्देशकानंतरही, म्हणजेच तुमचं नॉमिनेशन झाल्याच्या नंतरही नामनिर्देशित परिपूर्ण मालक बनत टिंबटिंब. ते बनतात परिपूर्ण मालक. पहिला पर्याय आहे हो किंवा बनत आहेत. दुसरा आहे ते बनत नाहीत परिपूर्ण मालक. तिसरा आहे सांगू शकत नाही किंवा बोलू शकत नाही काय होतं आहे. आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. नामनिर्देशन झाल्याच्या नंतर नामनिर्देशित परिपूर्ण मालक बनत नाहीत, म्हणून ऑप्शन बी नाही हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर 9व्या प्रश्नाकडे. शहरी भागात चालू ठेवी खाते उघडण्यासाठी किमान प्रारंभिक ठेवी टिंबटिंब रुपये आहे. ज्याला आपण मिनिमम इनिशियल डिपॉझिट्स म्हणतो. ते शहरी भागात जर मला चालू ठेवी खाते किंवा करंट डिपॉझिट अकाउंट उघडायचं असेल तर किती प्रारंभिक किमान ठेवी किती रुपयांची असू शकेल. तर आपल्याकडे पर्याय आहे पहिला 1000 रुपये, दुसरा आहे 500 रुपये, तिसरा आहे 350 रुपये आणि चौथा आहे 100 रुपये. जर इथे आपण पाहिलं तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1000 रुपये. म्हणजे जर मी शहरी भागात चालू ठेवी खाते उघडायचे असेल मला, तर किमान प्रारंभिक ठेवी ही 1000 रुपये इतकी असली पाहिजे. त्याच्यानंतरनं जर हे शहरी भागात आपण पाहिलं तर अशाच स्वरूपाचं ग्रामीण भागात किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी किमान प्रारंभिक ठेवी किती असू शकतात जर मला एक चालू ठेवी खातं उघडायचं असेल तर आपल्याकडे पर्याय आहे, आपल्याकडे प्रश्न आहे 10वा जो त्याच्या संदर्भात आहे. ग्रामीण भागात व ज्येष्ठ नागरिकांसाठी चालू ठेवी खाते उघडण्यासाठी किमान प्रारंभिक ठेवी टिंबटिंब रुपये आहे. तर आपल्याकडे पर्याय आहे 1000 रुपये, दुसरा पर्याय आहे 750 रुपये, तिसरा आहे 500 रुपये आणि चौथा आहे 250 रुपये. इथे जर पाहिलं आपण तर शहरी भागात चालू ठेवी खाते उघडण्यासाठी किमान प्रारंभिक ठेवी ही 1000 रुपये इतकी होती. तीच आपण जर ग्रामीण भागात व ज्येष्ठ नागरिकांसाठी जर चालू ठेवी खाते उघडण्यासाठी पाहिली ती किमान प्रारंभिक ठेवी तर ती 500 रुपये इतकी आहे. तर आपल्याला अर्धी मिळेल. शहरी भागात 1000 आहे तर ग्रामीण भागात व ज्येष्ठ नागरिकांसाठी ती 500 रुपये इतकी आहे. त्याच्यानंतर आपण 11व्या प्रश्नाकडे. 11वा प्रश्न आहे बँकेत चालू ठेवी खाते उघडल्यानंतर ठेवीदारास टिंबटिंब गोष्टी मिळतात. कुठल्या गोष्टी ठेवीदारास दिल्या जातात एक चालू ठेवी खातं बँकेत उघडल्याच्या नंतरनं. आपल्याकडे पर्याय आहेत जमा स्लिप बुक म्हणजेच डिपॉझिट स्लिप बुक ज्याला म्हणतो आपण, दुसरा आहे धनादेश बुक म्हणजे चेकबुक, तिसरा आहे पासबुक त्या करंट अकाउंटचे आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. तर इथे आपण पाहिलं तर आपण ज्यावेळेस सेविंग्ज अकाउंट किंवा बचत खातं उघडतो त्यावेळेस आपल्याला या सगळ्याच गोष्टी दिल्या जातात, पण आपल्याला स्लिप बुक दिली जात नाही कारण की आपण बँकेमध्ये रेग्युलर व्यवहार नसतो आपला, रोज आपल्याला बँकेत जाणं येण्याचा परिचय होत नाही, त्यामुळे आपल्याला स्लिप बुक दिली जात नाही. आपण काय करतो बँकेत जातो तिथे स्लिप लावलेल्या असतात एखाद्या कोपऱ्यामध्ये, ती घेणार आपण, ती भरून आपले पैसे भरणार किंवा काढणार असं करतो. पण जे चालू ठेवी खाते असतात त्याच्यामध्ये जी बिझनेस कम्युनिटी असते किंवा व्यावसायिक असतात त्यांना रोज सारख्या बँकेचे संबंध येत असतात, त्यामुळे त्यांना एक स्लिप बुकसुद्धा दिली जाते. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजे स्लिप बुक दिली जाते, धनादेश दिला जातो आणि पासबुकही दिले जाते. त्याच्यानंतर 12व्या प्रश्नाकडे. 12वा प्रश्न आहे मुदत ठेवी खाते. मुदत ठेवी खाते उघडण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते सत्य आहे. मुदत ठेवी खाते उघडण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते सत्य आहे. आपल्याकडे पर्याय आहे सहसा संयुक्त नावाने बनविले जाते. मुदत ठेवी खाते किंवा फिक्स डिपॉझिट अकाउंट हे सहसा जॉईंट नावाने बनवले जाते किंवा संयुक्त नावाने. दुसरं आहे मुदत ठेवीची पावती दिली जाते. तिसरं आहे व्याजदर परिपक्वता याच्या संबंधात तपशील देण्यात येतात. आणि चौथा आपल्याकडे पर्याय आहे वरीलपैकी सर्व, म्हणजे सहसा संयुक्त नावाने बनवले जाते, मुदत ठेवीची पावती दिली जाते आणि व्याजदर परिपक्वता याच्या संदर्भातल्या ज्या तपशील आहेत त्यासुद्धा दिल्या जातात. तर इथे आपण पाहिलं तर मुदत ठेवी खाते उघडण्याच्या संदर्भात खालीलपैकी
सर्वच गोष्टी बरोबर आहेत, म्हणून ऑप्शन डी वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 13व्या प्रश्नाकडे. 13वा प्रश्न आहे, बँकद्वारे ग्राहकांना वेगवेगळ्या वितरण प्लॅटफॉर्मद्वारे माहिती आणि सेवा वितरण करणे ही व्याख्या टिंबटिंबची आहे. बँकद्वारे ग्राहकांना वेगवेगळ्या वितरण प्लॅटफॉर्मद्वारे माहिती आणि सेवा वितरण करणे ही व्याख्या टिंबटिंबची आहे. आपल्याकडे पर्याय आहे ई कॉमर्सची आहे, दुसरा पर्याय आहे ई बँकिंगची आहे, ही व्याख्या ई वॉलेटची आहे किंवा ही व्याख्या ई वाहनांची आहे. इथे जर पाहिलं तर बँकद्वारा ग्राहकांना वेगवेगळ्या वितरण प्लॅटफॉर्मद्वारे माहिती आणि सेवा वितरण करणे ही व्याख्या ई बँकिंगची होय, म्हणून ऑप्शन बी ई बँकिंग हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण 14व्या प्रश्नाकडे. 14वा प्रश्न आहे, ई बँकिंग टिंबटिंब म्हणून देखील प्रसिद्ध आहे. अजून कुठल्या नावाने आपण ई बँकिंग सेवा याला ओळखतो? आपल्याकडे पर्याय आहे PC बँकिंग किंवा पर्सनल कम्प्युटर बँकिंग, दुसरा आहे ऑनलाईन बँकिंग, तिसरा आहे सायबर बँकिंग आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे पाहिलं आपण तर ई बँकिंग याला आपण वरीलपैकी सर्व नावांनी ओळखतो किंवा ती प्रसिद्ध आहे, म्हणजेच PC बँकिंग, ऑनलाईन बँकिंग, सायबर बँकिंग, संगणक बँकिंग, व्हर्च्युअल बँकिंग असे भरपूर नाव आहेत ज्यांनी आपण ई बँकिंग याला ओळखतो किंवा आपल्याला माहिती आहेत, ही प्रसिद्ध नावं आहेत ई बँकिंगच्या संदर्भात. त्याच्यानंतर आपण वळूया 15व्या प्रश्नाकडे. 15वा प्रश्न आहे, टिंबटिंब संगणक नेटवर्कद्वारे थेट ग्राहकांच्या घरी बँकिंग सेवा वितरण करते, ज्याचा उपयोग संगणक, मोबाईल आणि डिजिटल TVद्वारे केला जातो. अशी कुठली सेवा आहे जी संगणक नेटवर्कद्वारे थेट ग्राहकांच्या घरी बँकिंग सेवा वितरण करते, ज्याचा उपयोग संगणक, मोबाईल आणि डिजिटल TVद्वारे केला जाऊ शकतो? आपल्याकडे पर्याय आहे ई कॉमर्स, दुसरा आहे ई बँकिंग, तिसरा आहे ई वॉलेट आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. इथे जर पाहिलं तर ई बँकिंग ही एक अशी सेवा आहे जी संगणक नेटवर्कद्वारे थेट ग्राहकांच्या घरी बँकिंग सेवा वितरित करते, ज्याचा उपयोग संगणक, मोबाईल आणि डिजिटल TVद्वारे केला जाऊ शकतो, म्हणून ऑप्शन बी ई बँकिंग हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर नवळे आपण 16व्या प्रश्नाकडे. 16वा प्रश्न आहे, ई बँकिंगची वैशिष्ट्ये टिंबटिंब आहेत किंवा टिंबटिंब ही ई बँकिंगची वैशिष्ट्ये आहेत. आणि आपल्याकडे पर्याय आहे हे सोपे आहे, दुसरं आहे ते कार्यक्षम आहे, तिसरं आहे दारात बँकिंग सेवा देते आपल्याला आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर ई बँकिंगची वैशिष्ट्ये वरीलपैकी सर्वच आहेत, म्हणजेच ते सोपंसुद्धा आहे, कार्यक्षम पद्धत आहे आणि आपल्याला कुठे जायची गरज पडत नाही, आपल्या घरात बसून आपण ती बँकिंग सेवा घेऊ शकतो, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण 17व्या प्रश्नाकडे. 17वा प्रश्न आहे, ई बँकिंगचे स्त्रोत किंवा सेवा टिंबटिंब आहेत. ई बँकिंगचे स्त्रोत किंवा सेवा टिंबटिंब आहेत. आपल्याकडे पर्याय आहे डेबिट कार्ड, दुसरा आहे मोबाईल बँकिंग, तिसरा आहे ATM कार्ड आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे पाहिलं आपण तर ई बँकिंगचे स्त्रोत किंवा सेवा ह्या डेबिट कार्ड, मोबाईल बँकिंग आणि ATM ह्या तिन्हीसुद्धा आहेत, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 18व्या प्रश्नाकडे. सेम प्रश्न आहे, फक्त पर्याय वेगळे आहेत. आपल्याकडे ई बँकिंगचे स्त्रोत किंवा सेवा टिंबटिंब आहेत आणि आपल्याकडे पर्याय आहे इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, दुसरा आहे इंटरनेट बँकिंग, तिसरा आहे इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सेवा आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. तिथे पाहिलं आपण तर वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, म्हणजेच ई बँकिंगची सेवा किंवा स्त्रोत इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर आहे, इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सेवा आहे आणि इंटरनेट बँकिंग ही सुद्धा आहे. तर 17व्या आणि 18व्या प्रश्नामध्ये आपण ई बँकिंगचे जे स्त्रोत किंवा सेवा आहेत त्या 6 महत्त्वाच्या सेवा किंवा स्त्रोत पाहिलेले आहेत. ते आहेत डेबिट कार्ड, मोबाईल बँकिंग, ATM सेवा, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सेवा, इंटरनेट बँकिंग सेवा आणि इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सेवा. तर ह्या 6 महत्त्वाच्या ई बँकिंगचे स्त्रोत किंवा सेवा आपण पाहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण 19व्या प्रश्नाकडे. 19वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते ई बँकिंगचे कार्य सूचित करते? ई बँकिंगचे कार्य सूचित करते. आपल्याकडे पर्याय आहे खाते माहितीबद्दल चौकशी, दुसरा आहे विदेशी मुद्रा व्यवहार, तिसरा आहे खाते व्यवस्थापन माहिती आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. इथे प्रश्न होता ई बँकिंगचे कार्य सूचित करते खालीलपैकी कुठल्या गोष्टी? तर इथे वरीलपैकी सर्वच गोष्टी या ई बँकिंगचे कार्य सूचित करते, म्हणजेच ई बँकिंगद्वारे मी माझ्या खात्यातली माहिती घेऊ शकतो, त्याची चौकशी करू शकतो. दुसरा आहे विदेशी मुद्रा व्यवहारही करू शकतो ई बँकिंग सेवेच्या अंतर्गत आणि खाते व्यवस्थापन म्हणजेच अकाउंट मॅनेजमेंटच्या संदर्भातही मी कार्य करू शकतो, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 20व्या प्रश्नाकडे. 20वा प्रश्न आहे, ग्राहकांना टिंबटिंब ई बँकिंगचे फायदे आहेत.
ग्राहकांना, इथे ग्राहकांच्या संदर्भात ई बँकिंगचे फायदे आपल्याला विचारलेले आहेत. तर आपल्याकडे पर्याय आहे प्रतीक्षा वेळ नाही, म्हणजेच तुम्हाला प्रतीक्षा करायची गरज पडत नाही. बँकेत गेले तर तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल, काउंटरला टोकन सिस्टम असेल, अशा विविध स्वरूपाचे तिथे तुमचा वेळ जाईल अशा प्रबंध असतात. इथे ई बँकिंगद्वारे तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला थांबायची गरज नाही आहे. तुम्ही इन्स्टंटली तुमच्या हातात ते मोबाईलद्वारे किंवा कम्प्युटरद्वारे करू शकता. दुसरं सोपं आणि सोयीस्करसुद्धा आहे. तिसरं 24 तास सेवा आहे, म्हणजेच जर तुम्ही रेग्युलर बँकिंग बिझनेस पाहिला तर त्याचे एक बँकिंगचे कार्य करायचे एक निश्चित वेळ असते. तसं ई बँकिंगच्या संदर्भात तुम्ही कधीसुद्धा ही 24 तासात सेवा घेऊ शकता. चौथा आहे वरीलपैकी सर्व, म्हणजेच प्रतीक्षा करायची गरज पडत नाही, सोप्या आणि सोयीस्कर आहे आणि 24 तास सेवा आहे. इथे जर आपण पाहिलं तर वरीलपैकी सर्व हे ग्राहकांना मिळालेले ई बँकिंगचे फायदेच आहेत. म्हणून ऑप्शन डी वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. ग्राहकांसाठी झालेले ई बँकिंगचे फायदे, प्रतीक्षा वेळ कमी होणे, सोपे आणि सोयीस्कर पद्धत आणि 24 तास सेवा. त्याच्यानंतर जर ग्राहकांना काही ई बँकिंगचे फायदे झाले असतील तर तसंच बँकांनासुद्धा ई बँकिंगचे काही फायदे असतील तर 21वा प्रश्न त्याच्या संदर्भात आहे. बँकांना टिंबटिंब ई बँकिंगचे फायदे आहेत. तर आपल्याकडे कुठले ई बँकिंगचे फायदे बँकांना झालेले आहेत त्याच्या संदर्भात हा प्रश्न आहे. आपल्याकडे पर्याय आहे वाढलेला नफा, दुसरा आहे कार्यक्षम यंत्रणा, तिसरा आहे भौगोलिक अडथळा नाही आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. म्हणजेच इथे बँकेचा जो नफा आहे तो सुद्धा वाढलेला आहे, कार्यक्षम यंत्रणा आहे, ही भौगोलिक अडथळा नाहीत. काही ठिकाणी असं होतं की बँकांचे ब्रांचेस नसतात म्हणून लोकांना थोडंसं एक अडचण येते बँकिंगचा व्यवहार करण्यामध्ये. तसं मोबाईल बँकिंग तुम्ही कुठेही जाऊन इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल तर तुम्ही तिथे बँकिंग सेवाही घेऊ शकता. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 22व्या प्रश्नाकडे. 22वा प्रश्न आहे भारतात ई बँकिंग स्वीकारण्याची टिंबटिंब आवाहने आहेत. ई बँकिंगसाठी भारतात कुठली आवाहने आहेत? आपल्याकडे पर्याय आहे सुरक्षा जोखीम, दुसरा आहे गोपनीयता जोखीम, तिसरा आहे जागरूकता आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. ते आपण पाहिलं तर भारतात असे खूप लोक आहेत ज्यांची फायनान्शियल लिटरसी झालेली नाही आहे, तर त्यांना ती एक जागरूकता नाही आहे म्हणून ते ई बँकिंग सेवा घेत नाहीत. त्यांना त्यांची गोपनीयताची सुद्धा जोखीम आहे, त्यांना त्यांच्या सुरक्षेची सुद्धा जोखीम आहे म्हणून ते ह्या सेवा घेत नाही आहेत. म्हणून ही काही आवाहने आहेत ई बँकिंग स्वीकारण्यासाठी भारतामध्ये. म्हणून जर इथे आपण पाहिलं तर वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजे सुरक्षा जोखीमही आहे, गोपनीयता जोखीमही आहे आणि जागरूकतेची सुद्धा अभाव आहे. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 23व्या प्रश्नाकडे. 23वा प्रश्न आहे भारतातील ई बँकिंगच्या संधी टिंबटिंब आहेत. ई बँकिंगच्या संधी टिंबटिंब आहेत. आपल्याकडे पर्याय आहे आर्थिक समावेश आणि साक्षरता, म्हणजेच जे सांगितलं होतं मी आता तुम्हाला, आर्थिक साक्षरता म्हणजेच फायनान्शियल लिटरसी आणि आर्थिक समावेश म्हणजेच फायनान्शियल इन्क्लुजन. दुसरा आहे इंटरनेट वापरणारे आणि संगणक साक्षरता. त्याच्यानंतर तिसरं आहे स्पर्धात्मक फायदेसुद्धा होतील बँकांना आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर ग्राहक आणि बँकांच्या दोघांच्या दृष्टिकोनातनं भारतातील ई बँकिंगची जी संधी आहे ती टिंबटिंब ही आहे. तर इथे पाहिलं तर वरीलपैकी सर्वच या संधी आहेत. म्हणजे स्पर्धात्मक फायदे बँका घेऊ शकतात, इंटरनेट वापर लोकांमध्ये वाढेल, संगणकाची साक्षरता लोकांमध्ये वाढेल, आर्थिक समावेश म्हणजेच फायनान्शियल इन्क्लुजनही होईल आणि आर्थिक साक्षरता ही सुद्धा येईल लोकांमध्ये. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूयात 24व्या प्रश्नाकडे. 24वा प्रश्न आहे टिंबटिंब ही एक वास्तविक व्हर्च्युअल किंवा कॅशलेस सेवा आहे जी भौतिक रोख, ज्याला आपण फिजिकल कॅश म्हणतो, पर्याय म्हणून वापरली जाते. ती फिजिकल कॅशसाठी पर्याय म्हणून वापरली जाते. म्हणजेच ही अशी कुठली एक व्हर्च्युअल किंवा कॅशलेस सेवा आहे जी तुम्हाला फिजिकल कॅशला एक पर्याय म्हणून वापरता येते. आपल्याकडे पर्याय आहे ई कॉमर्स, दुसरा आहे ई वॉलेट, तिसरा आहे ई वाहन आणि चौथा आहे वरीलपैकी काहीही नाही. इथे जर पाहिलं तर ई वॉलेट सेवा ही या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजेच मला एक माझं पाकिट जसं असतं पैशांचं त्याच्या स्वरूपात मला एक इंटरनेटवरती एक ॲप्लिकेशनद्वारे मी एक वॉलेट तयार करू शकतो माझं आणि तिथे मला कॅश असे हातात ठेवायची गरज नाही फिजिकल फॉर्ममध्ये. मी व्हर्च्युअली ते कॅश ठेवू शकतो आणि ट्रान्झॅक्शन पूर्ण करू शकतो. पेटीएम झालं, जीपे झालं, ह्या सगळ्या ज्या सेवा आहेत त्या ई वॉलेटच्या संदर्भातल्याच आहेत.
त्याच्यानंतर आपण वळूया 25व्या प्रश्नाकडे. 25वा प्रश्न आहे, टिंबटिंब ई वॉलेटची वैशिष्ट्ये आहेत. ई वॉलेटची कुठली वैशिष्ट्ये आहेत? पहिला आपल्याकडे आहे पर्याय आण्विकता, दुसरा आहे सुरक्षा, तिसरा आहे उपलब्धता आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. तर इथे आपण पाहिलं तर ई वॉलेटची वैशिष्ट्ये वरीलपैकी सर्वच आहेत. उपलब्धता असेल, सुरक्षा असेल, आण्विकता असेल, म्हणून ऑप्शन डी वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर 26वा प्रश्न सुद्धा ई वॉलेटच्या वैशिष्ट्यांच्या संदर्भात आहे. प्रश्न आहे, टिंबटिंब ही ई वॉलेटची वैशिष्ट्ये आहेत. आपल्याकडे पर्याय आहे कार्यक्षम पद्धत आहे ती, वापरण्याची जी सुलभ सोय आहे ई वॉलेट सर्व्हिसला, तिसरा आहे गोपनीयता राखली जाते आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर ई वॉलेटची वैशिष्ट्ये वरीलपैकी सर्व ही आहेत, म्हणजेच कार्यक्षम पद्धत, वापरण्यात सुलभ सोय आहे आणि गोपनीयतासुद्धा राखली जाते. तर 25व्या आणि 26व्या प्रश्नामध्ये आपण ई वॉलेटची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. 6 महत्त्वाची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. आण्विकता असेल, त्याच्यानंतर सुरक्षा असेल, उपलब्धता असेल, कार्यक्षम पद्धत असेल, वापरण्याची सुलभ सोय असेल आणि गोपनीयता ही असेल. तर इथे 6 महत्त्वाचे ई वॉलेटची वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेत. त्याच्यानंतर वळूया आपण 27व्या प्रश्नाकडे. 27वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते ई वॉलेटचे फायदे सूचित करते? ई वॉलेटचे फायदे कुठले आहेत अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. बेनिफिट्स ऑफ ई वॉलेट. आपल्याकडे पर्याय आहे अमर्यादित मनी ट्रान्सफर, म्हणजेच बँकात आपण जर ATMचा वापर केला तर त्याच्यामध्ये एक मर्यादा असते की एका दिवसात आपण इतक्या वेळा ते वापरू शकतो, किंवा फंड्स ट्रान्सफर करण्याची एक लिमिट असते. तसं जर तुम्ही ई वॉलेट वापरलं तर अमर्यादित मनी ट्रान्सफर तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये कितीही वेळा. त्याच्यानंतर दुसरं आहे SMS आणि ईमेलद्वारे तुम्हाला सूचनासुद्धा केली जाते. तिसरं आहे निधी हस्तांतरणासाठी खात्याचा तपशील सामायिक करण्याची आवश्यकता नाही, म्हणजेच मला जर फंड ट्रान्सफर करायचे असेल एखाद्याला तर त्या व्यक्तीचे मला अकाउंटचे डिटेल्स नको आहेत किंवा अकाउंट नंबर नको आहे, मला फक्त त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर जो त्यांच्या अकाउंटला लिंक असेल तो ई वॉलेटवरती त्यांचं जर अकाउंट असेल तर तिथे फक्त त्यांचं नाव किंवा त्यांचा जो मोबाईल नंबर असेल तो टाकल्यानंतर मी तिथे त्यांना फंड ट्रान्सफर करू शकतो. तर वरील आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. इथे आपण पाहिलं तर ई वॉलेटचे फायदे किंवा बेनिफिट्स जे आहेत ते वरीलपैकी सर्वच आहेत, म्हणजेच तुम्ही अमर्यादित मनी ट्रान्सफर करू शकता. SMS ईमेलद्वारे तुम्हाला सूचना केली जाते आणि जर मला निधी एखाद्या व्यक्तीला पाठवायचा असेल तर त्याच्या खात्याची तपशील सामायिक करण्याची मला काहीही आवश्यकता नाही आहे, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 28व्या प्रश्नाकडे. 28वा प्रश्न आहे, टिंबटिंब ई वॉलेटशी संबंधित समस्या आहेत. कुठल्या समस्या आहेत ई वॉलेटशी संबंधित? पर्याय आहेत प्रमाणीकरण माहिती, दुसरा आहे एकाग्रता, तिसरा आहे सुरक्षा जोखीम आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. समस्या ज्या असतील ई वॉलेटच्या संदर्भात त्या वरीलपैकी सर्वच आहेत, म्हणजे एकाग्रताही असेल, सुरक्षा जोखीम असेल किंवा प्रमाणीकरण माहिती असेल, तर इथे वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 29व्या प्रश्नाकडे. 29वा प्रश्न आहे, टिंबटिंब 2 कंपन्यांचे एकच कंपनीत एकत्रीकरण करण्याचे साधन म्हणून परिभाषित केले जाऊ शकते. 2 कंपन्यांचे एकच कंपनीमध्ये एकत्रीकरण करण्याचे साधन म्हणून परिभाषित केले जाऊ शकते अशी कुठली गोष्ट आहे? पर्याय आहे विलिनीकरण, दुसरा आहे एकत्रीकरण, तिसरा आहे संपादन आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. इथे जर आपण पाहिलं तर विलिनीकरण हे 2 कंपन्यांचे एकाच कंपनीत एकत्रीकरण करण्याचे साधन म्हणून परिभाषित केले आहे, म्हणून विलिनीकरण हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 30व्या प्रश्नाकडे. 30वा प्रश्न आहे, टिंबटिंब विलिनीकरण आणि एकत्रीकरण करण्याचे उद्दिष्ट आहेत. कुठल्या उद्दिष्ट आहेत विलिनीकरण आणि एकत्रीकरण करण्याचे? आपल्याकडे पर्याय आहे उत्पादन सुविधा सुधारित करणे, दुसरा आहे आर्थिक बळ मिळवणे, तिसरा आहे धोरणात्मक हेतू असू शकतो एखादा विलिनीकरण आणि एकत्रीकरण करण्यासाठीचा, आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, म्हणजेच विलिनीकरण आणि एकत्रीकरण करण्याचे उद्दिष्ट हे उत्पादन सुविधा सुधारण्याच्या संदर्भात असू शकतात किंवा वाढवण्याच्या संदर्भात असू शकतात, एखाद्या कंपनीचं आर्थिक बळ वाढवण्याच्या संदर्भातही असू शकतात आणि धोरणात्मकही हेतू असू शकतात, काही स्ट्रॅटेजिक इंटेन्शन्स ज्याला म्हणतो आपण, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 31व्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणते विलिनीकरण व अधिग्रहणाचे प्रकार सूचित करते? विलिनीकरण व अधिग्रहणाचे प्रकार. आपल्याकडे पर्याय आहे अनुलंब विलिनीकरण
किंवा व्हर्टिकल मर्जर, दुसरा आहे क्षैतिजिक विलिनीकरण किंवा हॉरिझॉन्टल मर्जर, तिसरा आहे कॉंग्लोमरेट मर्जर्स किंवा एकत्रित विलिनीकरण, आणि चौथा आहे एकाग्र विलिनीकरण किंवा कॉन्सेंट्रिक मर्जर्स. जर इथे आपण पाहिलं तर आपल्याला ह्या 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. खाली आपल्याला सिलेक्ट द करेक्ट आन्सर असा प्रश्न आहे. तर आपल्याकडे पहिला पर्याय आहे ए अँड बी म्हणजेच व्हर्टिकल मर्जर आणि हॉरिझॉन्टल मर्जर म्हणजेच अनुलंब विलिनीकरण आणि क्षैतिजिक विलिनीकरण. त्यानंतर दुसरा आहे बी अँड सी म्हणजे क्षैतिज विलिनीकरण आणि एकत्रित विलिनीकरण. तिसरा आहे ए बी अँड सी म्हणजेच अनुलंब, क्षैतिज आणि एकत्रित विलिनीकरण. आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व म्हणजेच अनुलंब विलिनीकरण म्हणजेच व्हर्टिकल मर्जर, क्षैतिजिक किंवा क्षैतिज विलिनीकरण म्हणजेच हॉरिझॉन्टल मर्जर, तिसरा आहे एकत्रित विलिनीकरण म्हणजेच कॉंग्लोमरेट, आणि चौथा आहे एकाग्र विलिनीकरण किंवा कॉन्सेंट्रिक मर्जर. तर इथे वरीलपैकी सर्व हे विलिनीकरण व अधिग्रहणाचे प्रकार सूचित करते, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण 32व्या प्रश्नाकडे. 32वा प्रश्न आहे ज्याचा वास्तविक किंवा संभाव्य खरेदीदार विक्रेता संबंध आहे अशा कंपन्यांचे एकत्रीकरण म्हणजे टिंबटिंब होय. वास्तविक किंवा संभाव्य खरेदीदार विक्रेता संबंध आहे अशा कंपन्यांचे एकत्रीकरण म्हणजे टिंबटिंब होय. अनुलंब विलिनीकरण किंवा व्हर्टिकल मर्जर, दुसरा पर्याय आहे क्षैतिज विलिनीकरण किंवा हॉरिझॉन्टल मर्जर, तिसरा आहे एकत्रित विलिनीकरण किंवा कॉंग्लोमरेट मर्जर, चौथा आहे एकाग्र विलिनीकरण किंवा कॉन्सेंट्रिक मर्जर. इथे जर पाहिलं तर अशा कंपन्या ज्यांचा संभाव्य किंवा वास्तविक खरेदीदार आणि विक्रेता संबंध आहे अशा कंपन्यांचं जर एकत्रीकरण झालं तर त्याला आपण व्हर्टिकल मर्जर किंवा अनुलंब विलिनीकरण असे म्हणतो. म्हणून ऑप्शन ए अनुलंब विलिनीकरण किंवा व्हर्टिकल मर्जर हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर आपण 33व्या प्रश्नाकडे. आच्छादित भौगोलिक बाजारपेठेत प्रतिस्पर्धी उत्पादने विकणाऱ्या थेट प्रतिस्पर्धी कंपन्यांचे संयोजन म्हणजे टिंबटिंब होय. इथे काय होतं आहे की 2 कंपन्या आहेत ज्या एकमेकाचे प्रतिस्पर्धी आहेत आणि ते असे प्रोडक्ट्स बनवतात बाजारपेठेमध्ये जे एक दुसऱ्याचे सबस्टिट्यूट्स आहेत. तर अशा कंपन्यांचे ज्यावेळेस विलिनीकरण होते किंवा संयोजन होते त्याला आपण काय म्हणतो. तर आपल्याकडे पर्याय आहे अनुलंब विलिनीकरण. हे होऊ शकत नाही कारण की वरती आपण पाहिलेले अनुलंब विलिनीकरण याचा जो अर्थ आहे किंवा याची जी व्याख्या आहे तिथे काय होतं आहे की वास्तविक किंवा संभाव्य खरेदीदार आणि विक्रेता संबंध असलेल्या कंपन्या त्या एकत्रित येत आहेत. दुसरा आहे क्षैतिज विलिनीकरण, तिसरा आहे एकत्रित विलिनीकरण आणि चौथा आहे एकाग्र विलिनीकरण. इथे जर पाहिलं तर आपण प्रतिस्पर्धी उत्पादने विकणाऱ्या थेट प्रतिस्पर्धी कंपन्यांचे ज्यावेळेस संयोजन होते त्याला आपण क्षैतिज विलिनीकरण असे म्हणतो. म्हणून ऑप्शन बी क्षैतिज विलिनीकरण किंवा हॉरिझॉन्टल मर्जर्स हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 34व्या प्रश्नाकडे. 34वा प्रश्न आहे जेव्हा असंबंधित एंटरप्राइजेस एकत्र होते तेव्हा टिंबटिंब होतो किंवा त्याला आपण टिंबटिंब म्हणतो. तर जेव्हा असंबंधित एंटरप्राइज एकत्र येतात तेव्हा त्या मर्जरला आपण काय म्हणतो. आपल्याकडे पर्याय आहे अनुलंब विलिनीकरण, दुसरा आहे क्षैतिज विलिनीकरण, तिसरा आहे एकत्रित विलिनीकरण आणि चौथा आहे एकाग्र विलिनीकरण. आपण पहिले 2 पर्याय पाहिलेले आहेत. अनुलंबमध्ये काय होतं आहे 2 खरेदीदार विक्रेत्या संबंध असणाऱ्या कंपन्या एकत्र येत आहेत. दुसऱ्यामध्ये ज्याला क्षैतिज विलिनीकरण म्हणतो तिथे प्रतिस्पर्धी असलेल्या 2 कंपन्या एकत्र येत आहेत. तिसरं इथे ज्या कंपन्या किंवा जे एंटरप्राइज ज्यांचे असंबंधित आहेत त्या एकत्र होतात त्याला आपण एकत्रित विलिनीकरण किंवा कॉंग्लोमरेट मर्जर म्हणतो. म्हणून ऑप्शन सी एकत्रित विलिनीकरण किंवा कॉंग्लोमरेट मर्जर्स हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 35व्या प्रश्नाकडे. 35वा प्रश्न आहे टिंबटिंबमध्ये अशा कंपन्यांचा समावेश आहे ज्यांचे व्यवसाय ऑपरेशन्सचे स्वरूप भिन्न आहेत, म्हणजेच त्यांची जी व्यवसाय किंवा बिझनेस ऑपरेशन्सची जी पद्धत आहे ती वेगळी आहे. जरी ती पद्धत भिन्न असेल तरी उत्पादन आणि वितरण तंत्रज्ञान ते सेम असू शकते. तर अशा गोष्टीला आपण काय म्हणतो. ज्यावेळेस अशा कंपन्यांचा समावेश किंवा त्यांचं एक विलिनीकरण होतं त्याला आपण काय म्हणतो, ते कुठल्या प्रकारचं विलिनीकरण होऊ शकतं.
तर इथे आपण पाहूया पहिला पर्याय आहे अनुलंब विलिनीकरण, दुसरा आहे क्षैतिज विलिनीकरण, तिसरा आहे एकत्रित विलिनीकरण आणि चौथा आहे एकाग्र. इथे आपण पहिले 3 पाहिलेलेच आहेत म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर एकाग्र विलिनीकरण आहे. इथे आपण एकाग्र विलिनीकरणाबद्दल खूप महत्त्वाचा मुद्दा पाहिलेला आहे, तो म्हणजे अशा कंपन्या, एकाग्र विलिनीकरणमध्ये अशा कंपन्यांचा समावेश आहे ज्यांचे व्यवसाय ऑपरेशन स्वरूप भिन्न आहेत, पण जरी ते भिन्न असले तरी उत्पादन आणि वितरण ज्या तंत्रज्ञानावरती आधारित आहे ते सेम असू शकते. म्हणून ऑप्शन डी एकाग्र विलिनीकरण हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 36व्या प्रश्नाकडे. 36वा प्रश्न आहे बँकिंग रेग्युलेशन्स कायदा 1949 मधील टिंबटिंब कलम ऐच्छिक एकत्रीकरणाबद्दल बोलतो. ऐच्छिक एकत्रीकरणाबद्दल बोलतो म्हणजेच व्हॉलंटरी अमॅल्गमेशन. बँकिंग रेग्युलेशन्स ॲक्ट 1949 मध्ये आपल्याकडे पर्याय आहे कलम 44, कलम 44A, कलम 45 आणि कलम 46. खूप फॅक्च्युअल प्रश्न आहे. बँकिंग रेग्युलेशन्स कायदा 1949 मधील 44A कलम ऐच्छिक एकत्रीकरणाबद्दल बोलतो म्हणून ऑप्शन बी 44A हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 37व्या प्रश्नाकडे. बँकिंग रेग्युलेशन्स कायदा 1949 मधील टिंबटिंब कलम अनिवार्य एकत्रीकरणाबद्दल बोलतो. तिथे आपल्याला 2 गोष्टी समजायच्या आहेत. दोन्ही कायदा सेमच आहे, बँकिंग रेग्युलेशन्स ॲक्ट 1949, तिथे कलम वेगळे आहेत. ऐच्छिक एकत्रीकरण ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस 44A म्हणजेच व्हॉलंटरी अमॅल्गमेशनला 44A आहे आणि अनिवार्य किंवा कंपल्सरी अमॅल्गमेशनला कलम 45 आहे. म्हणून ऑप्शन सी 45 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर हा दोन्हीमधला फरक खूप महत्त्वाचा आहे. ऐच्छिक एकत्रीकरण ज्यावेळेस येतं त्यावेळेस 44A येतो कलम, आणि ज्यावेळेस अनिवार्य एकत्रीकरण असेल त्यावेळेस कलम 45 हा लागू होतो. तर हे 2 खूप महत्त्वाचे प्रश्न होते. त्याच्यानंतर आता वळूया 38व्या प्रश्नाकडे. 38वा प्रश्न आहे टिंबटिंब आणि टिंबटिंब कलम कंपनी कायदा 2013 मध्ये विलिनीकरण आणि एकत्रीकरणाशी संबंधित आहे. कंपनी कायदा 2013 मध्ये असे कुठले कलम आहेत जे विलिनीकरण आणि एकत्रीकरण याच्या संदर्भात आहेत? आपल्याकडे पर्याय आहे 218 आणि 220, दुसरा आहे 230 आणि 232, तिसरा आहे 238 आणि 240, चौथा आहे 250 आणि 252. खूप अवघड अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. कंपनी कायदा 2013 मध्ये 2 कलम असे आहेत जे विलिनीकरण आणि एकत्रीकरणाशी संबंधित आहेत. ते आहेत 230 कलम आणि 232 कलम. तर इथे कलम 230 आणि 232 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणून ऑप्शन बी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 39व्या प्रश्नाकडे. 39वा प्रश्न आहे स्टेट बँक ऑफ इंडिया अधिनियम 1955 मधील SBIने अन्य बँकांचा व्यवसाय संपादनाशी संबंधित कलम टिंबटिंब आहे. म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1955 मध्ये असं दिलेलं आहे की टिंबटिंब कलम अशा स्वरूपाचा आहे जो स्टेट बँकेने जर कुठल्या बँकेचं संपादन केलं तर तो त्या कलमाच्या नियमांच्या अंतर्गत करावं लागेल. तर आपल्याकडे पर्याय आहेत कलम 25, कलम 35, कलम 45 आणि कलम 55. इथे परत हा खूप अवघड प्रश्न आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया अधिनियम 1949 मधील कलम 35 हा त्याच्या संदर्भात बोलतो किंवा त्याच्या संबंधित आहे, संपादनाच्या संबंधित, म्हणून कलम 35 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण शेवटच्या प्रश्नाकडे. 40वा प्रश्न एप्रिल 2019 मध्ये विजया बँक आणि देना बँक टिंबटिंब बँकेत विलीन झाले. विजया बँक आणि देना बँक ह्या आपल्याकडे पर्याय आहे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन झाले, दुसरा आहे बँक ऑफ बडोदामध्ये विलीन झाले, तिसरा आहे बँक ऑफ इंडियामध्ये विलीन झाले किंवा चौथा आहे कोटक महिंद्रा बँकेत विलीन झाले. खूप महत्त्वाचा आणि करंट प्रश्न आहे हा. एप्रिल 2019 मध्ये विजया बँक आणि देना बँक हे बँक ऑफ बडोदामध्ये विलीन झाले, म्हणून ऑप्शन बी बडोदा बँक हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर मित्रांनो, आपण या सेशनमध्ये जवळपास दुसऱ्या धड्यातील 40 महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. इथे आपण दुसरा धडा पूर्ण केलेला आहे. याच्यानंतर मी तिसऱ्या धड्यातील काही महत्त्वाचे प्रश्न द्यायला सुरू करणार आहे. तर इथे जवळपास आपण 40 प्रश्न आणि याच्या मागील लेक्चर्समध्ये आपण जवळपास 101 प्रश्न दुसऱ्या धड्यातील सुद्धा पाहिलेले आहेत. तर खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. व्यवस्थित तुम्ही हे पहा आणि त्याला व्यवस्थित तयारी करा तुमच्या विद्यापीठाच्या परीक्षेसाठी. इथे आता मी थांबतो. नेक्स्ट सेशनमध्ये आपण भेटूयात. तिथे तिसरा धडा जो आहे त्याच्या संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न आपण पाहूयात. धन्यवाद.